नमस्कार. आजचा आपला विषय आहे रथसप्तमी. आणि आपल्या श्रोत्यांमध्ये ना या एका दिवसाविषयी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे खगोलशास्त्र आहे, आरोग्य आहे, काही खूप सुंदर कथा आहेत. पण सुरुवात एका गोंधळात टाकणाऱ्या गोष्टीनं करूया का? हो, नक्की. आपण सगळे मानतो की उत्तरायण मकर संक्रांतीला सुरू होतं. बरोबर. पण काही ग्रंथ असं सांगतात की खरी सुरुवात रथसप्तमीला होते. यात नेमकं काय तथ्य आहे? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा, मकर संक्रांतीला काय होतं, तर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ती एक खगोलशास्त्रीय घटना आहे. बरोबर. पण त्यानंतरही थंडी तशी कायम असते. हो, जाणवते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्य खऱ्या अर्थाने आपली दिशा बदलतो. तो दक्षिणेकडून उत्तरेकडे येताना ईशान्य दिशेकडे वळतो आणि त्याचा वेग वाढतो. अच्छा, यालाच उत्तरायणात स्थिर होणे असं म्हणतात का? अगदी बरोबर. आणि याच दिवसापासून वातावरणातली थंडी कमी होऊन थोडा उबदारपणा जाणवायला लागतो. म्हणजे संक्रांतीला फक्त राशी प्रवेश होतो, पण खरा फील जो आहे तो रथसप्तमीपासून यायला लागतो. मग या खगोलशास्त्रीय बदलाचा जमिनीवर म्हणजे त्या काळातल्या लोकांच्या आयुष्यावर काही थेट परिणाम दिसायचा का? नक्कीच. म्हणूनच तर सूर्याला कालचक्र प्रवर्तक असं म्हटलंय. अच्छा. कारण हीच वेळ शेतकऱ्यांसाठी नवीन हंगामाची, नवीन पेरणीची तयारी करण्याची असते. हो. पण याहूनही एक रंजक गोष्ट आहे. हो. ती म्हणजे सूर्याच्या रथाची कल्पना. हो, सप्ताश्व, 7 घोडे. बरोबर. वेदांमध्ये असं वर्णन आहे की सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत, ज्यांना सप्ताश्व म्हणतात. हो, हे मी ऐकलंय. पण हे 7 घोडे म्हणजे नक्की काय? ही फक्त एक काव्यात्मक कल्पना आहे का? नाही, इथेच तर खरी गंमत आहे. हे 7 घोडे म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, तर ते आहेत सूर्यप्रकाशाचे 7 रंग. काय सांगताय? म्हणजे विब्जिऑर? अगदी बरोबर. जांभळा, निळा, आकाशी, हिरवा, पिवळा, केशरी आणि तांबडा. थांबा. म्हणजे हे फक्त एक काव्यात्मक वर्णन नाहीये. हे एक वैज्ञानिक सत्य आहे जे पौराणिक कथेत लपवले. हो. प्रिझम आणि स्पेक्ट्रमची संकल्पना येण्याच्या हजारा वर्षाआधी त्यांना हे माहिती होतं की पांढरा दिसणारा प्रकाश मुळात सप्तरंगी आहे. वाह. हे तर अविश्वसनीय आहे. इतकंच नाही, हे 7 घोडे आठवड्याच्या 7 वारांचेही प्रतीक मानले जातात. अच्छा. आणि याला एक आध्यात्मिक जोडही आहे. शरीरम रथमेवतू. आपलं हे शरीर सुद्धा एक रथ आहे. आणि आपली इंद्रिये हे घोडे. बरोबर. आपली पंचेंद्रिय, मन आणि बुद्धी हे 7 त्याला जोडलेले घोडे आहेत. जर या घोड्यांना योग्य दिशा दिली तरच आयुष्याचा रथ व्यवस्थित चालेल. वा. म्हणजे एकाच प्रतीकातून खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अध्यात्म तिन्ही गोष्टी एकत्र जोडल्या आहेत. या वैश्विक कल्पनेसोबतच या दिवसाशी जोडलेल्या काही वैयक्तिक कथाही आहेत. पहिली कथा तर थेट सूर्यदेवाच्या जन्माची आहे, नाही का? हो, ही कथा आहे माता अदितीच्या तपश्चर्येची. कश्यप ऋषींची पत्नी अदिती, जी देवांची माता होती. हो. एकदा काय झालं, दैत्यांनी देवांना पराभूत करून स्वर्गातून हकलून दिलं. आपल्या मुलांची ही अवस्था पाहून तिचं मातुर हृदय अगदी पिळवटून निघालं. साहजिक आहे. मग तिने काय केलं? पती कश्यप ऋषींच्या सल्ल्यानुसार तिने एका तेजस्वी पुत्राच्या प्राप्तीसाठी सूर्यदेवाची कठोर उपासना सुरू केली. तिने अन्नपाण्याचा त्याग केला. अच्छा. तिच्या तपाने इतकी ऊर्जा निर्माण झाली की तीनही लोक तापू लागले. अखेर तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यदेव प्रकट झाले. आणि त्यांनी तिच्या पोटी जन्म घेण्याचं वचन दिलं. हो, पण मला वाटतं गोष्ट इथे संपत नाही. यात अजून एक नाट्यमय वळण आहे. हो, तेच. अगदी बरोबर. अदिती गर्भवती असतानाही तिची कठोर व्रतवैकल्य सुरूच होती. हे पाहून कश्यप ऋषींना काळजी वाटली. आणि ते तिला रागावले सुद्धा. हो, ते तिला रागाने म्हणाले, तू गर्भावस्थेत असे कडक उपवास करून तुझ्या गर्भातील अंड्याचा नाश करशील की काय? संस्कृतमध्ये ते म्हणाले, मारितम अंडम. आणि याच वाक्यातून सूर्यदेवाचं एक नाव जन्माला आलं, बरोबर? बरोबर. अदितीने उत्तर दिलं की हा गर्भ सामान्य नाही, तो शत्रूंना मारणारा ठरेल. आणि त्याच क्षणी म्हणजे माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी एका दिव्य तेजस्वी बालकाचा जन्म झाला. आणि त्याचं नाव मार्तंड. हो, ऋषींच्या त्या मारितम अंडम या वाक्यावरूनच त्याचं नाव मार्तंड असं पडलं. आणि अदितीचा पुत्र म्हणून तो आदित्य म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि याच मार्तंड सूर्याने पुढे दैत्यांचा नाश केला. हो, आणि देवांना त्यांचं वैभव परत मिळवून दिलं. म्हणजे एका आईच्या श्रद्धेची आणि तपश्चर्येची ही कथा आहे. पण दुसरी कथा अहंकार आणि पश्चातापाची आहे. श्रीकृष्णाचा पुत्र सांब याची. हो, द्वापर युगातील ही कथा. सांब दिसायला अत्यंत देखणा होता, पण त्याला स्वतःच्या सौंदर्याचा प्रचंड गर्व झाला होता. अच्छा. एकदा द्वारकेत महर्षी दुर्वास आले.
तपश्चर्येमुळे त्यांचं शरीर खूप कृश झालं होतं. आणि ते पण दुर्वास ऋषी, ज्यांच्या रागाबद्दल अख्ख्या पुराणांमध्ये लिहिलंय. ही तर मोठी चूक झाली असणार, तीच झाली. त्यांचं ते रूप पाहून सांबाने आपल्या मित्रांसोबत मिळून त्यांची टिंगल केली. अरे रे. हा अपमान महर्षी दुर्वासांना सहन झाला नाही आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता सांबाला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला. म्हणजे ज्या सौंदर्याचा गर्व होता तेच सौंदर्य काही क्षणात विद्रूप झालं. मग त्याचा अहंकार गळून पडला असेल, त्याने श्रीकृष्णाकडे धाव घेतली असणारच. हो, पण श्रीकृष्णाने सांगितलं की ऋषींचा शाप तेही परत घेऊ शकत नाहीत. पण उपाय नक्कीच सांगितला असेल. हो, त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच दाखवला. त्यांनी सांबाला आरोग्याचं दैवत असलेल्या सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली. आणि मग सांबाने तप केलं. हो, सांबाने चंद्रभागा नदीच्या किनारी म्हणजे आजच्या कोणार्क क्षेत्रात तब्बल 12 वर्ष कठोर तप केलं. 12 वर्ष? हो, 12 वर्ष. अखेर त्याच्या तपश्चर्येला फळ आलं. रथसप्तमीच्या दिवशीच तो रोगमुक्त झाला. अच्छा, त्याच दिवशी? हो, आजही ओडिशामधील कोणार्क आणि आता पाकिस्तानात असलेल्या मुलतान येथील सूर्यमंदिरं त्याच्या या भक्तीची साक्षी देतात. या 2 कथांमधून श्रद्धा आणि तपश्चर्याचं सामर्थ्य दिसतं. पण तिसरी कथा अशी आहे, जिथे वैद्यकीय उपचार संपतात तिथे श्रद्धा कशी कामी येते हे ती दाखवते. ही कथा आहे कंबोज देशाचा राजा यशोवर्मयाची. हो. त्याला उतारवयात एक पुत्र झाला, पण तो जन्मापासूनच सतत आजारी आणि अशक्त होता. मोठमोठ्या वैद्यांचे उपचार करूनही त्याच्या तब्येतीला काहीच फरक पडत नव्हता. एखाद्या आधुनिक व्यक्तीला ही गोष्ट ऐकल्यावर वाटू शकतं की हा एक योगायोग असेल किंवा ज्याला आपण प्लेसिबो इफेक्ट म्हणतो तसं काही असेल. पण या कथांमधून आपल्या पूर्वजांना नेमका कोणता संदेश द्यायचा होता? खूप चांगला मुद्दा आहे हा. या कथा फक्त श्रद्धेबद्दल नाहीत, तर त्या कर्माच्या सिद्धांताबद्दलही आहेत. अच्छा. त्या राज्यात आलेल्या एका ज्ञानी संतांनी राजाला सांगितलं की राजकुमाराला पूर्वजन्मीच्या पापांमुळे हे भोग भोगावे लागत आहेत. पूर्वजन्माची पापे? हो, त्यांनी सांगितलं की त्याने मागच्या जन्मात सूर्याची निंदा केली होती. अच्छा, म्हणजे कारण फक्त शारीरिक नाही तर ते आध्यात्मिक होतं. मग उपाय काय होता? उपाय होता रथसप्तमीचं व्रत. राजाने पूर्ण श्रद्धेने आपल्या आजारी मुलाला नदीकाठी नेलं. आणि मग तो विधी केला. हो, त्याच्या डोक्यावर रुईची 7 पाने ठेवून त्याला स्नान घालण्यात आलं. आणि आश्चर्य म्हणजे जो राजकुमार औषधांना दाद देत नव्हता, त्याला फरक पडला. त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा दिसू लागली आणि हळूहळू तो पूर्णपणे बरा झाला. या कथा आपल्याला सांगतात की शरीर आणि मन यांच्या पलीकडेही काहीतरी आहे ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. या तिन्ही कथामध्ये श्रद्धा आणि काहीतरी करण्याची गोष्ट आहे. म्हणजे सांबाने तप केलं, राजाने मुलाकडून विधी करून घेतला. मग आजच्या काळात सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय? हे विधी नेमके आहेत तरी काय? याची पद्धत खूप सोपी आणि निसर्गाशी जोडलेली आहे. पहिली पायरी म्हणजे अरुणोदय स्नान. म्हणजे सूर्योदयाच्या आधी? हो, सूर्योदयाच्या अगदी आधी, जेव्हा आकाशात तांबूस प्रकाश असतो तेव्हा स्नान करायचं. आणि यात रुईच्या पानांचं विशेष महत्त्व आहे नाही का? तेच पान जे राजाच्या मुलाच्या बाबतीत वापरलं होतं. बरोबर. स्नानावेळी डोक्यावर, खांद्यांवर, गुडघ्यांवर आणि पायांवर अशी एकूण 7 रुईची पानं ठेवली जातात. पण रुईचीच पाने का? काय ना, आयुर्वेदानुसार रुईचं पान हे वातनाशक आहे आणि त्यात सूर्याचं तत्व असतं असं मानलं जातं. अच्छा. आणि स्नान करताना अशी प्रार्थना केली जाते की माझ्या 7 जन्मांची पापे आणि माझे रोग नष्ट होऊ देत. हा एक प्रतिकात्मक विधी आहे स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शुद्ध करण्याचा. स्नानानंतर पुढची पायरी कोणती? सूर्याला अर्घ्य देणे. तांब्याच्या कलशातून गूळ, लाल फूल आणि अक्षता मिश्रित पाणी उगवत्या सूर्याला अर्पण करायचं. हे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रतीक आहे. आणि यानंतर येतो तो सर्वात सुंदर विधी, सुगड पूजन. हो, सुगड पूजन. यात दूध उतू घालवतात, बरोबर? हो. अंगणात रथाची रांगोळी काढून त्यावर मातीच्या भांड्यात किंवा पातेल्यात दूध तांदळाची खीर शिजवली जाते आणि मुद्दाम ते दूध उकळून पातेल्याच्या बाहेर पूर्वेकडे जाऊ देतात. म्हणजे सूर्याच्या दिशेने? हो. म्हणजे या एका दिवशी आई दूध उतू गेल्यावर ओरडणार नाही. यामागे एवढा चांगला विचार आहे हे माहितीच नव्हतं. बरोबर. यामागची भावना अशी आहे की जसं हे दूध उतू जात आहे तशीच आमच्या घरातील सुख समृद्धी आणि आरोग्य सुद्धा भरभरून उतू जावो. वा. हा एक सकारात्मकतेचा आणि विपुलतेचा संकेत आहे. त्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवून व्रताची सांगता दानाने केली जाते. दान? हो. तीळ, गूळ, गहू यांसारख्या वस्तू गरजू व्यक्तीला दान केल्या जातात.
या सगळ्या परंपरा, विधी आणि कथा ऐकल्यावर मनात येतं की या प्राचीन ज्ञानाचा आणि आजच्या विज्ञानाचा काही संबंध आहे का? कारण हे सगळं खूप सुंदर वाटतं, पण आजच्या जगात याचं महत्त्व काय? खूप जवळचा संबंध आहे. आज डॉक्टर आपल्याला व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्यायला सांगतात. हो, अगदी. कशासाठी? तर हाडांच्या मजबूतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. बरोबर. मग ह्या व्हिटॅमिन डीचा सगळ्यात मोठा आणि नैसर्गिक स्रोत कोणता? सूर्यप्रकाश. दुसरं काय? बरोबर. आपले ऋषीमुनी हजारो वर्षांपूर्वी हेच तर सांगून गेले. पहाटेच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात स्नान करा, सूर्याला अर्घ्य द्या, त्याने आरोग्य सुधारेल. म्हणजे हा निसर्गोपचारच आहे. हो, ते फक्त वेगळ्या भाषेत, प्रतीकांच्या आणि कथांच्या माध्यमातून सांगत होते. खरंय. संत तुकारामांनी सुद्धा म्हटलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. निसर्गाला आपलं मानणं, त्याची पूजा करणं म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वतःच्याच अस्तित्वाची काळजी घेणं होय. अगदी हीच गोष्ट आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली की निसर्गही आपल्याला भरभरून परत देतो. तर आजच्या ह्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की रथसप्तमी म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाहीये. नाही, तो निसर्गाच्या चक्राशी पुन्हा एकदा जोडला जाण्याचा दिवस आहे. तो आरोग्याचा, ऊर्जेचा आणि एका नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. पुराणातून असंही म्हटलं आहे की जो कोणी हे व्रत श्रद्धेने करतो किंवा या कथा भक्तिभावाने ऐकतो, त्याच्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही आणि त्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभतं. हे एक प्रकारे सकारात्मक जीवनशैलीचे फायदेच सांगितले आहेत. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्य हा असा देव आहे जो फक्त नमस्काराने प्रसन्न होतो. नमस्कारादरो भानू. बरोबर. त्याला कुठल्याही मोठ्या यज्ञाची किंवा कर्मकांडाची गरज नाही. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपल्या या धावपळीच्या, बंदिस्त जीवनात आपण या ऊर्जेच्या मूळ स्रोताशी असलेलं नातंच विसरून गेलो आहोत का? रोज सकाळी फक्त एक क्षण थांबून, खिडकीतून किंवा बाल्कनीतून त्या ऊर्जेच्या स्रोताप्रती फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात काय बदल होऊ शकतो?